नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पूर्ण आजीची सगळी व्यवस्था करून सायली बिझनेस एक्सपोला गेलेली असते. तर आता या ठिकाणी पूर्ण आजीचा फोन वाजत असतो, तर तो रिमाइंडर असतो. तर त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. पूर्ण आजी म्हणते, अस्मिता अगं माझा फोन वाजतो आहे, बघ बरं काय फोन आला का कोणाचा, काय दे बरं, घरी कोणीच नाही आणि मग मला घेतासुद्धा येत नाही आहे, दे बरं. तेव्हा आता अस्मिता बघते तर काय तिचा फोन टेबलवरून आणते आणि म्हणते की अगं आई, आजी या ठिकाणी ना रिमाइंडर लावलेला आहे. तेव्हा आता पूर्णाई म्हणते, हो का, हां मग त्या मुलीनेच लावलेला असेल, ती आली होती माझ्या रूममध्ये. तेव्हा आता अस्मिता म्हणते, कोण, सायली? तर मग ती म्हणते, हो गोळ्यांची हे झाली, वेळ झाली ना म्हणून तिने रिमाइंडर लावून गेली असेल. तर आता अस्मिता म्हणते, अगं आई, तिने नक्कीच तुझं बिघडून ठेवलेलं असेल, बघ इथे सगळं गोळ्या एक एक करून ठेवलेल्या आहे, काय करून ठेवलेलं आहे, ती मुलगी काही चांगली नाही आहे असं आता ती पूर्णाईला म्हणत असते. तर पूर्णाई म्हणते, नाही गं, तिने माझ्या गोळ्या एक एक करून ठेवल्या असतील, कारण तिला जायचं होतं बाहेर, तर घरी कोणीच नाही म्हणून तिने रिमाइंडर लावून त्या गोळ्यांची नावं लिहून दिलेली आहे मला, की ही गोळी ह्यावेळेस घ्यायची, ती गोळी त्यावेळेस घ्यायची आहे. तर आता इकडे आता पूर्णाई तिचं गुणगान गात असतात. तेव्हा आता अस्मिताला खूप राग येत असतो. तर अस्मिता म्हणते, हे घे आजी, पूर्ण आजी गोळी घे. तर पूर्ण आजी गोळी घेतात आणि तेव्हा अस्मिता परत विचारते की पूर्ण आजी, एवढं काय कौतुक करते ग तू, त्या मुलीचं तुला किती राग आहे त्या मुलीबद्दल, तरीसुद्धा तू तिचं कौतुक करत असते, मला तर अजिबात आवडत नाही. तेव्हा आता पूर्णाई म्हणते, हे बघ अस्मिता, ती मुलगी, त्या मुलीचा मला राग आहे, पण काहीही झालं ना तरी 2-2.5 वर्ष मी तिचा स्वभाव पाहिला आहे. त्या मुलीचा स्वभाव इतका चांगला आहे की खूपच चांगला आहे. तिचं वाईटसुद्धा केलं तरीसुद्धा ती घर सगळं सांभाळून घेते. आता तिने असे रिकामे कामं केले तरीसुद्धा ती घर सांभाळूनच घेते. आम्ही कल्पना तिच्या विरोधात आहे, मी तिच्या विरोधात आहे, तरीसुद्धा ती सगळं सांभाळून घेते आहे. नाही तर आपली तन्वीला अजून काहीच दिवस झाले नाही घरी येऊन, तरी ती एवढे तिचे नखरे दाखवते आहे. तिचं राहणीमान, कोणाशी कसं वागणूक वगैरे ही ती आत्तापासून दाखवते आहे. ही या मुलीला तर मी 2-2.5 वर्ष झाले बघते आहे. तिचा स्वभाव वगैरे खूपच शांत आहे. मी किती पाणी पिलेलं आहे तुला अस्मिता माहिती आहे का, म्हणून मी याच्या उदाहरणावरून सांगते की ही मुलगी खरंच खूप चांगली आहे. सरबट खाऊन त्या पिशवी आपल्या खाली लपवायच्या आणि ती मुलगी आपलं घर सांभाळणार आहे का. आता पूर्णाई चांगलीच तन्वीबद्दल आता अस्मिताला सुनावत असते. तर आता अस्मिताला खूप राग आलेला असतो पूर्णाईचा, कारण पूर्णाई आता सायलीबद्दल खूप कौतुक करत असतात, खूप गोड बोलत असतात. तर तुला वाटतं का गं अस्मिता की ही तन्वी आपलं घर सांभाळू शकते म्हणून, पण तुला काय पटणार आहे, तू तर तिची मैत्रीणच आहे, पण खरं आहे ना, ते खरं आहे, म्हणून मी जे बोलली ते खरंच आहे असं आता चांगलीच सुनावते पूर्णाजी. आम्ही ना जुनी घोडं आहोत, म्हणून आम्हाला असं नाही जमत की पोटात एक आणि ओटात एक, असं नाही जमत आम्हाला. पूर्णाईने आता सुनावून अस्मिता शांत बसते आणि तिथून अजिबात प्रियाची बाजू घेत नाही, तर तिथून आता निघून जाते शांततेत. तर मंडळी, आता पूर्णाईने अस्मिताला चांगलंच सुनावलेली असते. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.